महाराष्ट्रात हजारो शिक्षक, पात्रता सारखी, कामही अगदी सारखं, पण तरीही त्यांच्या वेतनात इतकी मोठी तफावत का? म्हणजे एकाच शाळेत एकाच वर्गाला शिकूनही काही जणांना पदवीधर वेतन मिळतं आणि बाकीच्या बहुसंख्य शिक्षकांना मात्र ते मिळत नाही. हा नेमका काय प्रकार आहे? नमस्कार. आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हा विषय आहे महाराष्ट्रातील उच्च प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा, जो एका वादग्रस्त शासन निर्णयामुळे सुरू झाला आणि आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलाय. अगदी. आपल्यासमोर दोन महत्वाचे दस्तावेज आहेत. एक आहे तो 13 ऑक्टोबर 2016चा शासन निर्णय, हो, ज्याने या संपूर्ण वादाची ठिणगी टाकली. आणि दुसरा म्हणजे पंढरीनाथ दिनकर कोरे आणि इतर शिक्षकांनी दाखल केलेली याचिका, जी सध्या न्यायप्रविष्ट आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की या प्रकरणाची फक्त वरवरची माहिती नाही, तर त्यामागचा कायदेशीर तर्क, शासनाची भूमिका आणि शिक्षकांच्या भावना या सगळ्याचा वेध घ्यायचा. बरोबर. हा केवळ काही आकडे आणि नियमांचा खेळ नाहीये. ही तर समान काम, समान वेतन या आपल्या मूलभूत तत्वाची एक मोठी लढाई आहे. चला तर मग या कथेच्या सुरुवातीला जाऊया. हे सगळं सुरू झालं ते शिक्षण हक्क कायदा म्हणजे RT लागू झाल्यानंतर. पण त्या कायद्याच्या आधीची परिस्थिती काय होती? तेव्हा शिक्षकांची रचना आणि वेतनाचे नियम कसे होते? शिक्षण हक्क कायदा जो 2009 मध्ये आला, त्यापूर्वी उच्च प्राथमिक शाळा म्हणजे इयत्ता 5वी ते 7वी. त्या काळातल्या नियमानुसार शाळेत असलेल्या एकूण शिक्षकांपैकी साधारणपणे 25% शिक्षकांनाच पदवीधर शिक्षक म्हणून मान्यता मिळायची. अच्छा, म्हणजे 4 शिक्षकांमागे 1 पदवीधर शिक्षक. हो, अगदी. आणि साहजिकच फक्त त्याच एका शिक्षकाला पदवीधर वेतन श्रेणी मिळत असणार. हो, अगदी तसंच. फक्त त्या एकाच शिक्षकाला म्हणजे 25% शिक्षकांनाच पदवीधर वेतन दिलं जायचं. यामागे एक व्यावहारिक कारण होतं. त्या काळात सर्वच शिक्षक पदवीधर असतील असं नाही. त्यामुळे उपलब्ध पदवीधरांपैकी एकाला ती वेतन श्रेणी देऊन गरज भागवली जात होती. ती एक प्रकारे तेव्हाची प्रशासकीय सोय होती. ओके, म्हणजे तेव्हाची ती एक गरजेनुसार केलेली व्यवस्था होती. पण मग शिक्षण हक्क कायद्याने यात मोठा आणि पायाभूत बदल घडवून आणला. त्यांनी केवळ शिक्षणाचं नाही तर शिक्षकांच्या पात्रतेचं चित्रच पालटून टाकलं. अगदी बरोबर. शिक्षण हक्क कायद्यामुळे 2 क्रांतिकारक बदल झाले. पहिला, उच्च प्राथमिकची व्याख्या बदलली. ती आता इयत्ता 6वी ते 8वी अशी झाली. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्वाचा बदल होता, तो म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजे NCTEने शिक्षकांच्या पात्रतेचे नवीन नियम निश्चित केले. आणि इथेच तर कथेला खरं वळण मिळालं. काय होते नवीन नियम? NCTEच्या नवीन नियमानुसार इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी आता विषयनिहाय पदवीधर शिक्षक असणं अनिवार्य झालं. अच्छा. म्हणजे आधीसारखं एका शाळेत 1 पदवीधर शिक्षक असं चालणार नव्हतं. आता गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या प्रत्येक विषय गटासाठी स्वतंत्र पदवीधर शिक्षक नेमणं बंधनकारक झालं. म्हणजे कायद्यानेच शिक्षणाचा दर्जा उंचावला. आता प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक मिळणार होते. हां, तर मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल होता. हो, अगदी. याचा सरळ अर्थ असा की या वर्गांना शिकवणारे जवळजवळ सर्वच शिक्षक आता पदवीधर असणार होते. बरोबर. आणि इथेच अपेक्षा अशी होती की वाढलेल्या पात्रतेनुसार आणि जबाबदारीनुसार सरकार त्या शिक्षकांना योग्य मोबदला देईल. पण झालं मात्र वेगळंच. बरोबर. वाढलेली पात्रता, वाढलेली जबाबदारी. साहजिकच यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर येणार होता. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक शासन परिपत्रक काढलं, ज्याने एका मोठ्या वादाला जन्म दिला. हो, ते परिपत्रक अनेक प्रशासकीय सूचनांनी भरलेलं होतं. पण त्यातील कलम 3 मध्ये एक अशी तरतूद होती जिने हजारो शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण केला. आणि काय होतं त्या कलमामध्ये? त्या नियमानुसार इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांपैकी केवळ 1/3 म्हणजे 1/3 शिक्षकांनाच सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. 1 मिनिट. 1/3? हे कसं शक्य आहे? म्हणजे RT कायद्यानुसार शिकवण्यासाठी पात्रता सगळ्यांची सारखी, सगळ्यांना पदवीधर असणं अनिवार्य, कामही सारखंच, पण वेतनश्रेणी मात्र फक्त 1/3 शिक्षकांना. मग उरलेल्या 2/3 शिक्षकांचं काय? त्यांनी कमी दर्जाचं काम केलं असं सरकारला म्हणायचं होतं का?
आणि नेमका हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण कायदेशीर लढाईच्या केंद्रस्थानी आहे. या एका नियमाने एकाच शाळेत एकाच स्टाफ रूममध्ये बसणाऱ्या, समान पात्रता असलेल्या आणि समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये एक कृत्रिम आणि अन्यायकारक भिंत उभी केली. पण यामागे शासनाचा काहीतरी तर्क असेलच ना. शासनाचा युक्तिवाद बहुधा आर्थिक भारावर केंद्रित असाला. शिक्षण हक्क कायद्यामुळे हजारो शिक्षकांना एकाच वेळी पदवीधर वेतनश्रेणी द्यावी लागणार होती आणि राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येणार होता. हे खरंय. हा 13 नियम कदाचित तो आर्थिक भार टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा एक प्रशासकीय मार्ग म्हणून आणला गेला असेल. म्हणजे आर्थिक गणित जुळवण्यासाठी समानतेच्या तत्वालाच बगल दिली. पण हे तर भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे. या उघड अन्यायाविरुद्ध कोणीतरी आवाज उठवला असणारच. निश्चितच. याच असमानतेविरोधात पंढरीनाथ दिनकर कोरे आणि इतर अनेक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यांनी रिट याचिका क्रमांक 1030/2021 दाखल केली. आणि या याचिकेचा आत्मा आहे भारतीय संविधानाने दिलेलं समान काम समान वेतन हे तत्व. या याचिकाकर्त्यांचा नेमका युक्तिवाद काय आहे? तो नक्कीच खूप तर्कसंगत असणार. 10वी ते 8वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवी ही समान आहे, कारण ती कायद्यानेच अनिवार्य केली आहे. बरोबर. दुसरा, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरूप म्हणजे अभ्यासक्रम शिकवणे, पेपर तपासणे, निकाल लावणे हे सगळं पूर्णपणे समान आहे. हो. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अशा परिस्थितीत 1/3 शिक्षकांना एक वेतनश्रेणी आणि उरलेल्या 2/3 शिक्षकांना दुसरी कमी दर्जाची वेतनश्रेणी देणं, हा भेद पूर्णपणे मनमानी, अन्यायकारक आणि भेदभावाला खतपाणी घालणारा आहे. म्हणजे याचिकाकर्त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. कायद्याने सर्वांना एकाच रांगेत आणलं, पण सरकारी परिपत्रकाने त्यांच्यात फूट पाडली. हा युक्तिवाद तर खूपच सरळ आणि तार्किक वाटतंय. न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया काय होती यावर? न्यायालयाला हा युक्तिवाद महत्त्वाचा वाटला. म्हणूनच 20 जानेवारी 2021 रोजी न्यायालयाने ही याचिका जॉशकीक दाखल करून घेतली आणि महाराष्ट्र सरकारला यावर आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली. इथून या कायदेशीर लढाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण आपण पाहतो की न्यायालयात दाद मागितल्यावर लगेच न्याय मिळतोच असं नाही. विशेषतः जेव्हा प्रकरण सरकारच्या धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयाशी संबंधित असतं. इथेही तेच झालं असणार. हो, तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. अशा प्रकरणांमध्ये जिथे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार येण्याची शक्यता असते, तिथे सरकारकडून अनेकदा उत्तर देण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला जातो. 2022 मध्ये सरकारने सांगितलं की या विषयावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली आहे. अच्छा. नंतर त्या समितीचा अहवाल वित्त विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. ही एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया असली तरी ती खूप वेळ खाऊ ठरली. म्हणजे प्रत्येक तारखेला एक नवीन कारण. आज समिती, उद्या वित्त विभाग, परवा मंत्रिमंडळ. हे चक्र तर न संपणारं वाटत असेल याचिकाकर्त्यांना. कितीतरी वर्ष गेली यात. अगदी तसंच आपल्याला न्यायालयाच्या आदेशांच्या नोंदींवरून या दिरंगाईची कल्पना येते. उदाहरणार्थ, 25 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सुनावणीत सरकारने न्यायालयाला सांगितलं की प्रकरण वित्त विभागाकडे आहे आणि त्यानंतर ते मंत्रिमंडळासमोर जाईल, यासाठी साधारण 4 महिन्यांचा कालावधी लागेल. 4 महिने? हो. आणि त्यानंतर 21 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा त्याच कारणास्तव वेळ मागण्यात आला. म्हणजे सरळ सरळ फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत राहिली आणि शिक्षक मात्र न्यायाची वाट बघत बसले. या सगळ्याचा त्या शिक्षकांच्या मनोबलावर काय परिणाम होत असेल याची कल्पनाच करवत नाही. तुम्हीच विचार करा, एकाच स्टाफ रूममध्ये बसणारे 3 शिक्षक, तिघांची पदवी सारखी, तिघही मुलांना सारखंच विज्ञान शिकवतात, पण एकाला पदवीधर वेतन मिळतं आणि बाकी दोघांना नाही. रोज सकाळी एकत्र चहा घेताना, शाळेच्या कामावर चर्चा करताना त्यांच्या मनात काय येत असेल? त्यांच्या व्यावसायिक संबंधांवर आणि आत्मविश्वासावर याचा काय परिणाम होत असेल? खरंय, ही केवळ पैशांची लढाई नाहीये, ही आत्मसन्मानाची लढाई आहे. अगदी. आणि अनेक महिन्यांच्या किंबहुना वर्षांच्या या प्रतीक्षेनंतर अखेर 12 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक सुनावणी झाली. या दिवसाने या प्रकरणाला एक नवी दिशा दिली असं म्हणायला हरकत नाही. हो, ही सुनावणी या प्रकरणाला एक वेगळं वळण देणारी ठरली. या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी अत्यंत प्रभावीपणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की हे प्रकरण किती काळापासून प्रलंबित आहे आणि सरकार केवळ वेळखाडूपणा करत आहे. विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय घेईल. पण यावेळी मात्र न्यायालयाचा संयम संपलेला दिसला.
आधीच्या सुनावण्यांमध्ये जी प्रशासकीय दिरंगाई स्वीकारली जात होती ती आता स्वीकारली गेली नाही. अगदी. न्यायालयाने या सततच्या वेळकाढूपणाची अत्यंत गंभीर दखल घेतली. न्यायालयाने सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 8 आठवड्यांची शेवटची संधी दिली. शेवटची संधी हे शब्द खूप महत्वाचे आहेत. हो, हा एक प्रकारे अंतिम इशारा होता. आणि या इशारासोबत न्यायालयाने अजून काहीतरी महत्वाचं म्हटलं होतं, ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं. हो, न्यायालयाने एक अतिशय स्पष्ट इशारा दिला. न्यायालयाने म्हटले की जर या 8 आठवड्यांत सरकारने काहीही ठोस निर्णय घेतला नाही तर न्यायालय स्वतः या याचिकेवर गुणवत्तेनुसार म्हणजे ऑन मेरिट्स निर्णय देईल. गुणवत्तेनुसार निर्णय देईल. हो, आणि याचा अर्थ खूप मोठा आहे. तो नेमका काय आहे हे थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. न्यायालये गुणवत्तेनुसार निर्णय देईल याचा अर्थ सरकारची भूमिका, त्यांची आर्थिक अडचण किंवा त्यांची प्रलंबित समिती हे सगळं बाजूला सारून फक्त कायदा काय सांगतो आणि भारतीय संविधानातील समानतेचं तत्व काय सांगतं याच्या कसोटीवर हा निर्णय घेतला जाईल. अच्छा. सरकारसाठी हा एक मोठा धक्का असू शकतो, कारण त्यांची दिरंगाईची सर्व कारणं एक क्षणात निरर्थक ठरतील. न्यायालय थेट मूळ प्रश्नाला हात घालेल की हा 13चा नियम वैध आहे की नाही. वा, म्हणजे आता सरकारला लपण्यासाठी कोणतीही प्रशासकीय जागा उरलेली नाहीये. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. आणि पुढील सुनावणीची तारीखही निश्चित करण्यात आली. हो, पुढील सुनावणी 22 एप्रिल 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारकडे मर्यादित वेळ आहे. तर 2016च्या शासन निर्णयातील त्या अन्यायकारक 1/3 नियमापासून सुरू झालेला हा प्रवास आता उच्च न्यायालयाच्या एका अंतिम इशाऱ्यावर येऊन थांबला आहे. समान काम समान वेतन या महत्त्वाच्या तत्वासाठी लढणाऱ्या हजारो शिक्षकांसाठी ही एक खूप मोठी आशेची बाब आहे. निश्चितच. आता चेंडू पूर्णपणे सरकारच्या कोर्टात आहे, पण त्यावर वेळेचं कठोर बंधन आहे. सरकारला या 8 आठवड्यात काहीतरी ठोस निर्णय घ्यावाच लागेल, नाहीतर न्यायालय आपला निर्णय देईल. हो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 22 एप्रिल 2026 कडे लागले आहे की सरकार स्वतःहून हा अन्याय दूर करतं की न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. हा निकाल जो काही लागेल तो महाराष्ट्रातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या केवळ वेतनावर नाही तर त्यांच्या आत्मसन्मानावर आणि सेवा शर्तींवर दूरगामी परिणाम करणारा ठरेल. यात काहीच शंका नाही. हा निकाल भविष्यातील अशा अनेक धोरणांसाठी एक दिशादर्शक ठरू शकतो. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हा प्रश्न केवळ शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा नाहीये. हा प्रश्न आहे शिक्षण व्यवस्थेत आपण पात्रतेचा आणि कामाचा सन्मान कसा करतो याबद्दलचा. विचार करा, जर समान पात्रता आणि समान काम करूनही शिक्षकांमध्ये असा भेदभाव कायम राहिला तर त्याचा त्यांच्या शिकवण्याच्या ऊर्जेवर, त्यांच्या मनोबलावर आणि पर्यायाने आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर काय परिणाम होऊ शकतो. हा केवळ आर्थिक नाही तर एक नैतिक प्रश्नसुद्धा आहे. यावर नक्की विचार करायला हवा.